आज ना छान पटापट तयारी केली आणि तुम्ही बघू शकता की सूर्य भगवानांची ही जी किरणं आहेत ती आशीर्वाद स्वरूपी माझ्या इथे डोक्यावरती पडत आहेत. तर सुंदर असा हा नजारा होता आणि खरंच गावाकडची जी सकाळ आहे ना माहेरची ती एकदम सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि तू छानपैकी बोल मस्त मग. का हो बाबा? तयारी केली आणि हे आहेत आमच्या इथले दादा रमेश दादा फार स्वभावाने साधे आणि यांचं एक गाणंसुद्धा टाकलं होतं मी तर छान गातात ते. तर ही साधी माणसं बघितली ना, की असं वाटतं खरंच या जगात अजूनही इतके साधे व्यक्ती असतील का? पण खरंच ही माणसं ना मनापासून खूप साधी असतात. तर दादांशी बोललं, की इतकं छान वाटतं ना पॉझिटिव्ह कारण ते नेहमी आनंदी राहतात आणि त्यानंतर मग आम्हाला ताईकडे जायचं होतं, तर बाबा गाडी क्लीन करत होते. तर असं करत ताईच्या घरी जातानाचा हा जो सुंदर असा जो रस्ता आहे ना, सगळीकडे बागायती आहे आणि केळी आहे, छान केळीची शेती आहे आणि नंतर ताईकडे पोहोचलो आम्ही. ताईकडे गेल्यानंतर सगळ्यात आधी तर मी तिचा मस्त बगीचा बघितला आणि छानपैकी प्रत्येक झाड इतकं मस्त लावलेलं होतं ना ताईच्या घरी आणि इथे ना आंब्याचं झाड होतं आणि त्याला एवढ्या कैऱ्या होत्या ना आणि आंबे पण मस्त पडले कैऱ्या छोट्या कैऱ्या पण त्याच्या पडल्या होत्या खाली थोड्या आणि खूप मस्त झाडं लावलेली आहेत माझ्या ताईने आणि मग तिला घरी सोडून दिल्यानंतर थोडंसं जी आपली नित्य परंपरा आहे तिने मला हळदी कुंकू लावलं आणि छान ब्लाऊज पीस दिलं आणि मी नमस्कार केला तिला. मला म्हणत होते ते, की "नमस्कार काही करू नको." पण म्हटलं, "नाही, तू माझ्यापेक्षा छोटी दिसली तरी मोठी आहेस, त्यामुळे मी तुला नमस्कार करणारच." तर असा तिला मस्त नमस्कार केला आणि ती मला आग्रह करत होती, की तुला हे घ्यावंच लागेल पैसे आणि पीस." पण मी गंमतच नाही, नाही म्हणता मग मी घेऊन घेतलं. तर असं छान हे जे क्षण आहेत ना, खरंच जेव्हा माहेरी आपण असतो ना, दिवस किती पटापट जातात ना, असं कळत पण नाही लवकर. आणि मग छान ताईकडे चहा-पाणी घेतल्यानंतर, तिचं सामान ठेवल्यानंतर, मी आणि बाबा आम्ही आमच्या परतीच्या मार्गावरती निघालो. पण त्याआधी काही मी तर थोडी निसर्गप्रेमी आहेच, तर काही अशी झाडं घेतली होती आणि मग माझी पण जाण्याची वेळ झाली होती. तर या ठिकाणी आईचं आणि बाबांचं तेच चालू होतं. त्यांना असं वाटतं, की इथे काही मिळतच नाही, त्यामुळे सगळं भरून देतात ते मला. कळण्याचं पीठ, ज्वारीचं पीठ, कणिक, बेसन सगळं. आईची तर टोंगळे दुखतात, पण तरीही तिची आई-बाबांची जी माया असते ना, ती खरं वेगळी असते आणि त्यांना बघून मी इतकी इमोशनल झाले होते ना आणि बाबा आईला एक-एक आठवण करून द्यायला आणि आई भरायला. तिला असं वाटतं, की मी सोबत काय घेऊन जाऊ आणि काय नाही. सगळ्या चटण्या तिने मला करून दिल्या, लोणचं